खरं तर कोथरूडच्या एका बाईला असं वाटतंय की पुण्याचं नाव हे थोरले बाजीराव झालं पाहिजे, पण एक महिला म्हणून त्यांना ज्या राजमाता जिजाऊंनी पहिला सोन्याचा नांगर या पुणे शहरामध्ये फिरवला, त्या मासाहेब जिजाऊंचं त्यांना नाव का घेऊशी नाही वाटलं? ज्या पहिली महिलांची शाळा या देशामध्ये या पुण्यात सुरू ज्या सावित्रीबाई फुलेंनी केली, त्यांचं नाव त्यांना का घेऊशी नाही वाटलं? अहिल्याताई होळकर आहेत, संत मुक्ताबाई आहेत, त्यांची नावं त्यांना का घेऊशी नाही वाटली? हा प्रश्न मुळात आम्हाला पडलेला आहे. ही पुण्याची भूमी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे आणि या भूमीला त्या सगळ्या लोकांचा एक दैदिप्यमान इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे पुण्याचं नाव कसलंही बदलण्याचा विचार या लोकांनी करू नये अशी आमची विनंती राहील. त्याचबरोबर या बाईचे मला वाटतं 3-4 वर्ष राहिलेले आहेत संविधानिक पदाचे, त्यामुळे कदाचित ती बाई तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे स्टंट करते का, हे बोलते का, असा एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळे मला तर तेच वाटतं की ती अस्तित्व टिकवण्यासाठी बोलते आहे, तर असं काय बोलू नको. हे तुझे शेवटचे 3-4 वर्ष आहेत अस्तित्व टिकवण्याचे, तर ते अस्तित्व टिकव, जास्त बाकीची लुडबुड करू नकोस. जय हिंद, जय महाराष्ट्र.